नमस्कार. आज आपण एका अशा ग्रंथाबद्दल बोलणार आहोत ज्याचं नावच खूप काही सांगून जातं. भगवद्गीता, जशी आहे तशी. आता ह्या नावामागे नक्की काय दडलंय? या आवृत्तीच्या प्रस्तावनेत असा कोणता खास दृष्टिकोन आहे जो तिला इतरांपेक्षा वेगळा ठरवतो? चला, आज आपण याचाच शोध घेऊया. एक विचार करा. कल्पना करा की एका महायुद्धाची सुरुवात होणार आहे. दोन्ही बाजूंची सैन्य एकमेकांसमोर उभी ठाकली आहेत आणि अशा वेळी जीवनाचं सगळ्यात मोठं रहस्य सांगितलं जातंय. हो, हेच तर भगवद्गीतेचं वैशिष्ट्य आहे आणि हेच तिला इतकी खास बनवतं. बरं, तर हा दृष्टिकोन समजून घेण्यासाठी आपण 5 मुख्य मुद्द्यांवर नजर टाकणार आहोत. महाकाव्याची पार्श्वभूमी काय होती? राज्यात संघर्ष का झाला? यात एका दिव्य पात्राची भूमिका काय होती? जशी आहे तशी हा युक्तिवाद नेमका काय आहे? आणि शेवटी गीतेचा अंतिम संदेश काय आहे? चला तर मग सुरुवात करूया. चला तर पहिला मुद्दा बघूया. महाकाव्याची पार्श्वभूमी. हे समजून घेणं महत्वाचं आहे कारण भगवद्गीता हे काही वेगळं पुस्तक नाहीये, तर ते एका खूप मोठ्या महाकाव्याचा एक महत्वाचा भाग आहे. हो, गीता म्हणजे काय? तर हा मुळात एक संवाद आहे, तब्बल 700 श्लोकांचा. आणि हा संवाद होतोय भगवान कृष्ण आणि त्यांचा शिष्य अर्जुन यांच्यामध्ये. आणि वेळ कुठली? तर ऐन युद्धाच्या तोंडावर. खरंच. आणि हे सगळं कधी घडलं? तर सुमारे 5000 वर्षांपूर्वी कुरुक्षेत्राच्या रणांगणावर. म्हणजे हा जो काही संवाद आहे, हे जे काही तत्वज्ञान आहे, ते हवेत नाहीये, तर त्याला एक विशिष्ट वेळ आणि ठिकाण आहे, ज्यामुळे याचं महत्त्व खरं तर अजूनच वाढतं. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, विभागलेलं राज्य. कारण हे जे काही ज्ञान आहे ते एका संघर्षातून जन्माला आलंय. आणि हा संघर्ष दुसरा तिसरा काही नसून एका राज्यासाठी झालेला, एकाच कुटुंबातला वाद होता. तर या संघर्षात 2 बाजू होत्या. एकीकडे होते पांडव, म्हणजे दिवंगत राजा पांडूचे 5 पुत्र, जे राज्याचे खरे हक्कदार होते. आणि त्यांच्या विरोधात होते त्यांचेच चुलत भाऊ कौरव, म्हणजे अंध राजा धृतराष्ट्राचे 100 पुत्र. आणि यांच्या मनात काय होतं? तर मत्सर आणि राज्य करण्याची तीव्र इच्छा. आणि हे युद्ध काही एका रात्रीत सुरू झालं नाही, त्याची एक मोठी पार्श्वभूमी होती. बघा ना, दुर्योधनाने आधी पांडवांना मारण्याचा कट रचला, मग त्यांना एका कपटी द्यूत खेळात हरवलं. एवढ्यावरच न थांबता पांडवांची पत्नी द्रौपदीचा भरसभेत अपमान करण्याचा प्रयत्न झाला आणि शेवटी पांडवांना त्यांचं राज्य गमावून 13 वर्षांसाठी वनवासात जावं लागलं. म्हणजे अन्याय वाढतच गेला. आता येतो तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा भाग, एक दिव्य पात्र. या सगळ्या कौटुंबिक संघर्षात एक असं पात्र होतं ज्याची भूमिका निर्णायक होती, आणि ते होते श्रीकृष्ण. त्यांची नेमकी भूमिका काय होती? चला बघूया. आणि इथेच भगवद्गीता जशी आहे तशी या आवृत्तीचा मूळ मुद्दा येतो. या ग्रंथाचा प्रस्तावनेनुसार श्रीकृष्ण हे केवळ एक सामान्य मनुष्य नाहीत. ते राजपुत्रची भूमिका जरी करत असले तरी ते स्वतः परमेश्वर आहेत, जे पृथ्वीवर अवतरले आहेत. ही गोष्ट समजून घेणं या आवृत्तीच्या अभ्यासासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणूनच त्यांची भूमिका दुहेरी होती. ते पांडवांचे नातेवाईक, त्यांचे चुलत भाऊ होते, पण त्याचवेळी ते धर्माचे शाश्वत रक्षकही होते. आणि म्हणूनच त्यांनी जे नीतिमान होते, म्हणजे पांडव, त्यांची बाजू घेतली. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण कथा बघितली. आता वळूया चौथ्या मुद्द्याकडे, जशी आहे तशी. हा युक्तिवाद. म्हणजे या आवृत्तीचं नाम असं का आहे? गीतेला तिच्या मूळ स्वरूपात सादर करणं इतकं महत्वाचं का मानलं जातं? याचं उत्तर या एका वाक्यात मिळतं. या प्रस्तावनेत असं म्हटलंय की तथाकथित विद्वान, राजकारणी, तत्वज्ञानी आणि स्वामी यांनी भगवद्गीतेवर भाष्य लिहिताना श्रीकृष्णांना चित्रातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे अनेक लोकांनी गीतेचा अर्थ सांगताना मूळ वक्ता जो आहे श्रीकृष्ण, त्यांनाच बाजूला सारलं. आणि हीच गोष्ट टाळणं या आवृत्तीचा मुख्य उद्देश आहे. ह्या अशा भाष्यांना, म्हणजे अशा टीकांना एक खास नाव दिलं आहे, मायावाद भाष्य. याचा अर्थ काय? तर हे असं भाष्य आहे जिथे लेखक स्वतःचे विचार, स्वतःच्या महत्वाकांक्षा गीतेमध्ये घुसवतात. आणि असं करताना ते श्रीकृष्णांची जी मध्यवर्ती भूमिका आहे तीच काढून टाकतात. हेच जशी आहे तशीमध्ये टाळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तर इथे 2 दृष्टिकोन स्पष्ट दिसतात. एका बाजूला आहे श्रीकृष्णांचा हेतू जसाच्या तसा सादर करणे, म्हणजे श्रीकृष्ण जे सांगू इच्छितात
तेच लोकांपर्यंत पोचवणे. आणि दुसऱ्या बाजूला आहे वैयक्तिक महत्वाकांक्षा, म्हणजे गीतेचा आधार घेऊन स्वतःचे विचार, मग ते राजकीय असोत, तात्विक असोत, ते लोकांपर्यंत पोचवणे. आणि ह्या प्रस्तावनेनुसार ह्या दोन मार्गांचे परिणामही पूर्णपणे वेगळे आहेत. एक मार्ग साधकाला भगवंताकडे घेऊन जातो, तर दुसरा गोंधळात टाकतो. आणि आता आपण येतोय शेवटच्या आणि अत्यंत महत्वाच्या भागाकडे, अंतिम संदेश. तर या सगळ्या विवेचनातून जशी आहे तशी या प्रस्तावनेनुसार गीतेचा अंतिम सार काय आहे? तर सगळ्यात मोठा आणि मूळ भ्रम कोणता आहे माहितीये? तो म्हणजे आपल्याला असं वाटतं की भौतिक सुखसोयी वाढवल्या की आपण आनंदी होऊ. ही जी समजूत आहे, हाच सगळ्यात मोठा भ्रम आहे, असं ही प्रस्तावना सांगते. मग खरा आनंद कशात आहे? तर उत्तर या मुद्द्यांमध्ये आहे. पहिलं म्हणजे जीवात्म्याचं खरं स्वरूप हे सेवा करणं आहे. पण कोणाची? स्वतःच्या इंद्रियांची नाही, तर स्वतःच्या इंद्रियांना तृप्त करण्याऐवजी भगवंताच्या इंद्रियांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हीच भगवंताची सेवा जीवनाची अंतिम परिपूर्णता मानली जाते. म्हणजेच प्रत्येकासमोर एक स्पष्ट निवड आहे. जो श्रीकृष्णांची सेवा करू इच्छित नाही, त्याला मायेची म्हणजेच या भ्रमाची सेवा करावीच लागते. आणि मग तो जन्ममृत्यूच्या चक्रात अडकून राहतो. ही निवडच आपलं आध्यात्मिक भवितव्य ठरवते. आणि शेवटी एक प्रश्न उरतो जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. जीवनाचा खरा उद्देश काय आहे? आपल्या इंद्रियांना संतुष्ट करत राहणे की आपल्या खऱ्या आत्म्याची सेवा करणे? या प्रश्नाचं उत्तरच कदाचित आपल्या जीवनाच्या प्रवासाची दिशा ठरवू शकते.